नमस्कार मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्पीय बजेट निर्मला सीतारामन यांनी आठवड्यात जारी केलं. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी या बजेटमधून काय मिळालं त्याविषयीची संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तसं जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, जसंही बजेट सुरू झालं त्यानंतर दिव्यांग व्यक्ती आशा नव्हते की त्यांच्यासाठी काही रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील किंवा मग काही नवीन योजनांचा भर यामध्ये पडेल. परंतु नाही काही तर जे जुने योजना आहेत त्यामध्येच त्यांना काही पेन्शन होईल अशा आशा निराधार व्यक्ती लावून होते. परंतु असा कुठलाही प्रकार या बजेटमध्ये झाला नाही आणि निराधार व्यक्तींना कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नाही. त्यामुळेच निराधार व्यक्तींना या बजेटमधून मिळाले ती फक्त निराशाच. तसंच मित्रांनो, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं, जसे आमचं सरकार सत्तेमध्ये येईल त्यानंतर आम्ही निराधारांना ₹21ची पेन्शन करू अशी देखील घोषणा केली होती. परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. त्यामुळेच आता ठिकाणी तुम्हाला ₹21ची पेन्शन कधी मिळेल तर पहा, मार्चमध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय बजेट पार पडणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आता ₹21ची वाढ मिळू शकते असा एक संभावित अंदाज आहे. जसं काही नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला कळतील. त्याचबरोबर या बजेटमधून तुम्ही काय काय अपेक्षा करत आहे तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची पेन्शन मिळेल का तर कमेंटद्वारे आपल्याला नक्कीच कळवा. तर मग असं होतं माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.